असा आहे सभापती महोदय आपण एक आपण इन्फॉर्मेशन घेतो. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला आपले काय अपेक्षित असतं की सभागृहाच्या एखादी गोष्ट बाहेर घडली आणि महत्वाची असेल त्या दिवसातली तर ती सभागृहाच्या सदस्यांना अवगत असली पाहिजे. आज सकाळी आम्ही येताना ऐकतोय की विधानसभेत बॉम्ब ठेवलाय आणि बॉम्बने विधानसभा उडवून देणार आहे आणि म्हणून आमदारांना रोखलं, स्टाफला बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची झाडाझडती झाली. कोणीतरी सरकारने येऊन निवेदन तर करायला पाहिजे की नेमकी परिस्थिती काय होती. याला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लिहून देणं आणि नंतर मग सभागृहाला सांगणं हा नाही होते विषय. एखादी गोष्ट बाहेर घडली तर त्या गोष्टीची घटना काय आहे हे सरकारला सांगावं लागतं सभागृहात आणि कोणी त्याच्या बाबतीत सिरियसली नाही, कोण विचारत पण नाहीये. पूर्ण सदनाचा जिथे महाराष्ट्रातले जवळजवळ 350 लोकप्रतिनिधी निवडून आलेले इथे येतात, 12.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि ती बाब सगळ्या गंभीर घेत नाहीये. हे सर्वसामान्य माणसांचं काय बघणार आहे लोक. कोणी फोन केला, कोणी मेल केला, काय झालं, कशासाठी, कुठून आली अफवा, कोणी निवेदन करत नाहीये. मंत्री सिरियस प्रकरण आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. आमदारांच्या जीवाला धोका आहे तर सर्वसाधारण माणसाच्या जीवाचं काय लोक रक्षण करणार. हे प्रोटेक्शन मध्ये फिरतायत, यांच्या पाठी गाड्या फिरतायत, आमदारांचे पण प्रोटेक्शन फिरतायत काही. सभापती महोदय याच्या बाबतीत ताबडतोब आपण निर्देश द्या की शासनाने काहीतरी निवेदन करायला पाहिजे ना की नेमकं काय झालं. विधिमंडळ बस आपण चालेल आता मी त्याच्यावर बोलतो, आपण हात देतो ना. पहिल्यांदा पंकज भुजबळ यांनी जो काही प्रश्न क्रमांक 10 आहे या संदर्भामध्ये जे प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर हे सर्व सदस्यांना जाणं अपेक्षित होतं आणि ते गेलेले नाही. आणि जरी विभागाने प्रश्नाचं उत्तर 11:15 वाजता जरी दिलं असेल तरी ते सर्व सन्माननीय सदस्यापर्यंत पोहोचलं नाही, ही गंभीर बाब आहे. त्यामुळं मी याची सखोल चौकशी करून त्या संदर्भामध्ये काय कारवाई केली हे सभागृहाला अवगत करतो. प्रश्न चर्चेला आलाच नाहीये तो, आणि त्याची जो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर येणं आहे ते आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्वांना मिळेल याची व्यवस्था केली जाईल. आणि दुसरा प्रश्न की अनिल परब साहेब यांनी जो काही आज जो प्रकार झाला विधिमंडळाच्या संदर्भामध्ये, जी काही थ्रेट आला आणि मेल आला, त्यामुळं जी संपूर्ण विधिमंडळाची सखोल तपासणी आणि चौकशी बॉम्ब डिटेक्टिव्ह डिस्बर्स स्क्वॉडच्या माध्यमातून, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आणि सगळ्याच कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सन्माननीय सदस्य स्पेशल सिटिंगमध्ये येणार असतील यांना प्रवेशद्वारावरतीच रोखलं आणि त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्या संदर्भात मुंबईतील इतर महत्त्वाच्या भागात देखील अशा प्रकारची चौकशी करण्यात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये मी देखील पोडियमवर जाऊन मीडियाला बोललो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील याच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. तथापि अधिवेशन चालू असताना नेमकं काय झालंय हा जो काही सन्माननीय सदस्यांनी सदनामध्ये प्रश्न उपस्थित केलाय त्या संदर्भामध्ये शासनाने संध्याकाळपर्यंत निवेदन करावे.